नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही बीई केलेलं असेल किंवा तुम्ही बीटेक केलेलं असेल किंवा तुम्ही बीएससी केलेलं असेल इंजिनिअरिंगमध्ये, ओके, बीएससी इंजिनिअरिंग तुम्ही केलेली असेल तर तुम्ही या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता। तुमच्यासाठी ही जाहिरात महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजची जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली जाहिरात आहे। एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही जाहिरात आहे। यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांसाठी इथे यांनी संधी दिलेली आहे। यामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह IT या ब्रांचेससाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये पदे बघा, आर्किटेक्चरसाठी 11 पदे, सिव्हिलसाठी 199 पदे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 208, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 527 आणि IT साठी 31 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे। तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पदांची संख्या बघून घेऊ शकता। ओके, यामध्ये आता मी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज लिमिट दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर बीई केलेलं असेल किंवा बीटेक केलेलं असेल किंवा बीएससी इंजिनिअरिंग केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता। याशिवाय फायनल इयरचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात। ओके, परंतु रिक्वायर्ड डेटच्या आधी तुम्हाला फायनल इयरची मार्कशीट दाखवणे गरजेचे आहे, म्हणजेच निकाल लागणे तुमच्या गरजेचे आहे। ओके, आता मी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय राहणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर पहिल्या नंबरवर बघा, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आर्किटेक्चरसाठी तुमच्याकडे बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग आर्किटेक्चरमध्ये असणे गरजेचे आहे। गेट अपियर तुम्ही असायला पाहिजे 2023, 2024 किंवा 2025 मध्ये। 3 वर्षामध्ये कुठलंही गेट तुमचे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, 2023, 24 किंवा 25, ठीक आहे। यामध्ये पेपर कोड तुम्हाला माहीतच असेल, AR तुमच्या पेपर कोड असणार। ओके, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह सिव्हिल इंजिनिअरिंग, यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये किंवा सिव्हिल टेक्नॉलॉजीमध्ये बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग तुम्ही केलेलं असायला पाहिजे। तुमच्या गेट कोड असेल CE, ओके, आणि 2023, 2024 किंवा 2025 मध्ये गेट तुम्ही दिलेलं असायला पाहिजे। ओके, 3ही वर्षांचे विद्यार्थी चालणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग तुम्ही इलेक्ट्रिकलमध्ये केलेलं असायला पाहिजे। तुमच्या गेट कोड असेल EE, ओके, आणि 2023, 2024 किंवा 2025 तुम्ही गेट अपियर असणे गरजेचे आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स, यामध्ये बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा टेलिकम्युनिकेशन्समध्ये किंवा बघा इलेक्ट्रॉनिक्सच्या स्पेशलाइज ब्रांच असतात बघा इलेक्ट्रिकलवाल्या। ओके, तर इलेक्ट्रिकलवाल्या स्पेशलाइज ब्रांचेस ज्या बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात, तर त्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। ओके, आणि गेट कोड असणाऱ्या तुमच्या EC तुमच्या गेट कोड असेल यामध्ये। ओके, 2023, 2024 किंवा 2025 गेट तुम्ही असायला पाहिजे। ओके, त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह IT मध्ये IT इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, ओके, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ओके, अशा प्रकारे कुठलीही तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता बीई बीटेक किंवा बीएससी इंजिनिअरिंगमध्ये। किंवा बघा MCA तुमचे झालेलं असेल, MCA जरी तुमचे झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। तुमचा गेट कोड CS तुमचा गेट कोड असेल। ओके, त्यानंतर 2023, 2024 किंवा 2025 साठी तुमचं गेट असायला पाहिजे, ठीक आहे। मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असेल। यामध्ये तुमच्या मनामध्ये काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा। आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही मला प्रश्न विचारू शकता। तिथे सुद्धा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट तुमची काय राहणार आहे तर मॅक्झिमम 27 वर्षे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट राहणार आहे। SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। PWBD विद्यार्थ्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे, ठीक आहे। इम्पॉर्टंट डेट्स बघा, 28 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या महिन्याच्या 27 तारखेपर्यंत म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहात, ठीक आहे। आणि त्यानंतर पे स्केल बघा, पगार किती राहणार आहे, बेसिक पे आहे तुमच्या 40,000 रुपये। आता समोर बघा,
तुमचे सिलेक्शन प्रोसिजर काय राहणार आहे? सिलेक्शन प्रोसिजर राहणार आहे गेटचा कट ऑफ. तुमचा जो गेटचा स्कोर आहे 2023च्या किंवा 2024च्या किंवा 2025च्या, ते तुम्हाला तिथे टाकायचे आहे आणि त्या स्कोरनुसार तुमचा कट ऑफ जे आहे ते लागणार आहे. ठीक आहे. आणि सेम वेटेज राहणार आहे 2023, 2024 आणि 2025 गेट विद्यार्थ्यांना सेम वेटेज इथे राहणार आहे. याशिवाय जे शॉर्टलिस्ट होणार आहेत विद्यार्थी ते यानुसारच शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. ठीक आहे. आणि मग जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांना बघा कॉल लेटर तुम्हाला पोहोचून जाणार आहे आणि त्यानंतर 6 महिन्याच्या तुमच्या ट्रेनिंग पिरियड राहणार आहे आणि तुम्हाला सर्व्हिस तिथे द्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, कशा प्रकारे फॉर्म भरायचे आहे याबाबत आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा बघा व्हॉट्सॲप चॅनलवर तुम्हाला माहिती मिळून जाणार आहे. या दोनही चॅनलच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.